या 5 छोट्या लक्षणांना कधीच दुर्लक्ष करू नका, कारण हीच लक्षणे आपल्या मोठ्या बिमारीचं संकेत पण असू शकतात. एक पेशंट ज्याचं वय हे 40 वर्ष होतं आणि त्याला 2 महिन्यापासून कोरडा खोकला होता आणि त्याने भरपूर घरगुती उपचार केले आणि त्यासोबतच वेगवेगळे मेडिकलमधून गोळ्या औषधी घेणे चालू केले. 2 महिने सुद्धा त्याला काही आराम नव्हता आणि पुढे चालून जेव्हा त्याचा एक्सरे करण्यात आला तेव्हा त्याच्या एक्सरेमध्ये त्याचं लंग कॅन्सर हे डिटेक्ट झालं. कारण बरेच वेळा आपण या छोट्या छोट्या लक्षणांना दुर्लक्ष करतो आणि हेच पुढे आपल्याला मोठ्या बिमारीचं संकेत देत असतात. म्हणून या छोटे लक्षणं कोणते आहेत ते पाहूया. 5 लक्षणांकडे लक्ष द्या आणि शेवटचं लक्षण हे खूप कॉमन आहे. नंबर 1, रात्री जर खूप जास्त घाम येत असेल तर एक टीबी, लिम्फोमा किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचं लक्षण असू शकतं. नंबर 2, अनपेक्षित वजन कमी होणे. एक डाएट आणि एक्सरसाइज न करताही जर तुमचं वजन कमी होत असेल तर तुम्हाला हे डिसीज रूल आउट करणे आवश्यक आहे. त्यामध्ये डायबिटीज, ट्युबरक्युलोसिस, कॅन्सर आणि हायपरथायरॉइडिझम या आजारांमध्ये वजन अचानक कमी व्हायला लागतं. गळ्यामध्ये जर कुठेतरी तुम्हाला गाठ लागत असेल जी दुखत नाही तर ते सुद्धा रूल आउट करणे आवश्यक आहे. त्यावेळेस तुम्हाला टीबी, कॅन्सर, लिम्फोमा आणि थायरॉइड हे रूल आउट करणे आवश्यक आहे. नंबर 4, रोज सकाळी उठल्यावर अचानक डोकेदुखी आणि त्यानंतर उलटी जर होत असेल तर हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. नंबर 5, मलभागातून जेव्हा रक्त वारंवार जात असतं तेव्हा फक्त पाईल्स हा विचार न करता IBS किंवा मोठ्या आतड्याचे कॅन्सर हे सुद्धा रूल आउट करणे आवश्यक आहे.